बुल्ढाना जिले में सिंदखेड़ राजा से शेगांव तक 109 किलोमीटर भक्ति मार्ग निर्माणाधीन है। जिले के किसानों ने इस भक्ति मार्ग का विरोध किया है। वहीं किसानों ने सड़क रद्द करने की भी मांग की है और प्रभावित किसानों ने चिखली के खामगांव चौफुली में सड़क रोको विरोध प्रदर्शन किया। इस आंदोलन में किसानों ने 1 घंटे के लिए यातायात रोक दी। आंदोलन में सैकड़ों किसान शामिल हुए। इस आंदोलन में प्रभावित किसान महिलाओं की सहज प्रतिक्रिया देखने को मिली। आज हम न्याय के अधिकार के लिए सड़क पर उतर आए हैं। हमारी मुख्य मांग है कि भक्ति मार्ग को रद्द किया जाना चाहिए। प्रभावित किसान महिलाओं का आरोप है कि एक तरफ राज्य सरकार लाड़की बहन योजना लाई है और दूसरी तरफ जीजा को भूमिहीन बना रही है। आज आमच्या न्याय हक्कासाठी आम्ही इथे रोडवर आलेलो आहे। आम्ही आज आमच्या जीवाची पर्वा ही न करता आम्ही इथेच थांबणार आहे जोपर्यंत आम्हाला सरकार न्याय देत नाही। एकीकडे लाडकी बहीण योजना काढते आहे आणि एकीकडे दाजीला भूमिहीन करत आहे। हा कोणता सरकारचा नियम आहे? सरकारने आमचा या नियमाचा विचार करावा आणि सरकारने आम्हाला रोडची गरज नसतानाही पर्यायी रोड असताना आम्हाला विनाकारण बेजार करू नाही। सरकारने माझी हात जोडून पाया पडून एक शेतकरी महिला आणि बंधू भगिनी सर्वांची विनंती आहे, सरकारने आमची याची नोंद घ्यावी। सिंदखेड राजा ते शेगाव हा भक्ती मार्ग सरकारने कॅन्सल करावा, कारण की आमचे शेतकरी बंधू किती भूमिहीन होऊ राहिले याचा शेतकऱ्याने विचार करावा। आमच्या जागी शेतकऱ्याने उभं राहून आमचा पूर्णपणे विचार करावा। सरकार हे लाडकी बहीण योजना चालू करू राहिलं आहे आणि आम्हाला 1,500 रुपये महिना देऊ राहिलं आणि आमच्या पतीला भूमिहीन करू राहिलं आहे। यात काय फायदा आहे हे शेतकऱ्याने विचार करावा। हीच माझी सरकारने विचार करावा ही माझी सरकारला विनंती आहे। सिंदखेड राजा ते शेगाव हा 109 किलोमीटरचा भक्ती मार्ग महाराष्ट्र राज्य करू पाहत आहे आणि यासाठी प्रचंड प्रमाणात सुपीक जमीन चिखली तालुका सिंदखेड राजा तालुक्यातली अधिग्रहित होणार आहे आणि या 5-6 तालुक्यामधून जी हा मार्ग जातोय त्या सर्व शेतकऱ्यांचा या भक्ती मार्गाला विरोध आहे। कारण पिढ्यानपिढ्या कसलेली जमीन आई वडिलांची बापदाद्यापासून सुरू असलेली सुपीक जमीन शासन अधिग्रहित करताय आणि त्यामध्ये प्रचंड विरोध इथल्या आमच्या शेतकरी बांधवांचा असल्यामुळे हा भक्ती मार्ग रद्द झाला पाहिजे। विविध मार्ग सिंदखेड राजा शेगाव जाण्यासाठी असताना या 109 किलोमीटरचा भक्ती मार्ग करण्याची कुठलीही गरज शासनाला नाही आहे आणि या सगळ्या जनतेची भावना असल्यामुळे आज सर्व शेतकरी बांधव आम्ही रस्त्यावरती येऊन या भक्ती मार्गाला विरोध करण्यासाठी आज एकवटलेलो आहोत। सिंदखेड राजा ते शेगाव हा जो भक्ती महामार्गाच्या नावाखाली मार्ग होऊ इच्छितोय तो मार्ग त्याची कुठलीही आवश्यकता नाही, त्याची कुठलीही मागणी नाही आणि तरी देखील 6,000 कोटी रुपयाचा हा मार्ग बनतोय। त्याला पर्यायी अनेक मार्ग उपलब्ध आहेत। खरं तर एवढ्या पैशामध्ये कदाचित विमानतळ होऊ शकेल, पण तरी देखील सरकारचा अट्टहास आहे। शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचा त्यांचा हा सगळा प्रयत्न आहे आणि त्यामुळं या भागातले सर्व शेतकरी जे आहेत हे अत्यंत चिडलेले आहेत। विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनापर्यंत आपला आवाज पोहोचला पाहिजे म्हणून या कृती समितीचे सर्व शेतकरी आज रस्ता रोको हे आंदोलन इथं करत आहेत। जोपर्यंत हा मार्ग रद्द होत नाही तोपर्यंत हे शेतकरी आंदोलन करत राहणार आणि या शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहण्याची भूमिका ही आम्ही सगळ्यांनी घेतलेली आहे। महामार्ग रद्द झाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही।